काल कल्याण मुरबाड महामार्गावर इको कार आणि मिक्सर ट्रक यामध्ये झालेल्या भीषण अपघातात चालकासह 11 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याने मुरबाड आणि महाराष्ट्रासाठी सोमवारचा दिवस हा काळा दिवसच ठरला। या भीषण अपघातात मुरबाड तालुक्यातील कांदळे परे गावातील 3 सख्या बहीण भावांचा करुण अंत झाला। अपघात इतका भीषण होता की प्रवासी वाहतूक करणाऱ्या इको टॅक्सीचा चेंदामेंदा झाला आणि यात सर्वच्या सर्व निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला। मुरबाडमधून हजारो प्रवासी रोज कल्याणच्या दिशेने प्रवास करतात। अपुऱ्या बस सेवेमुळे हे प्रवासी इको गाडीमध्ये दाटीवाटीने बसून आपला प्रवास करीत असत। 6 आसने असलेल्या या इको गाडीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेत असल्याने याचा त्रास प्रवाशांना व्हायचा, मात्र पर्याय नसल्या कारणाने प्रवासी आपला प्रवास करतात असे बोलले जात आहे। नियमांचे उल्लंघन करीत बिनधास्तपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या इको गाड्यांवर यापूर्वीच कारवाई व्हायला पाहिजे होती अशा भावनाही व्यक्त होत आहेत। काल कल्याण मुरबाड महामार्गावरील नवीनच झालेल्या रायते पुलावर इको गाडी आणि मिक्सर डंपरमध्ये झालेल्या भीषण अपघातात 11 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मुरबाड तालुक्यासह महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत असून या घटनेमुळे RTO आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे। आपण पाहतात लाईव्ह अस्मिता टीव्ही न्यूज, उमेद नव अस्तित्वाची।